आजकाल आपल्या भारतामध्ये जी परिस्थिती चालू आहे अत्यंत मनात दुःख होतं। मी आज एक मेडिकल स्टुडंट आहे। माझा अत्यंत दुःखदायक असं वाटतंय की रेप घडून तेवढा होऊन गेला, परंतु त्या मुलीला अजूनही न्याय मिळत नाहीये आणि त्यानंतर कित्येक घटना घडून निघत आहेत। एवढीशा चिमुरड्यांना अशा अत्याचारांना सामोरे जावं लागतंय। अत्यंत दुःखदायक बाब अशी आहे आणि फक्त त्या चिमुरड्यांना काय कळत आहे, एवढीशा लहान मुली आहेत त्यांना ज्या वयात आपल्याला काय होतंय, आजारी पडल्यानंतर आई ताप आलाय का, आई सर्दी झाली, हेही ज्या बाळाला कळत नाही त्या मुलींवर जर अत्याचार होत असतील, आमच्यासारख्या मुलींनी ज्यांचे आई वडील डोळ्यामध्ये स्वप्न ठेवतात मुलींनी मोठं शिक्षण घ्यावं, मोठं काहीतरी बनावं, अशा मुलींना जर 36 तास ड्युटी करूनही असल्या अत्याचार सहन करावं लागत असेल तर यासारखी दुर्दैवी बाब म्हणजे कोणती? आम्हाला असं वाटतं की तुम्ही बाकीचे दुसरे स्कीम देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला व्यवस्थित सांगा, सांभाळा। एखादी पण मुलगी संध्याकाळी एकटी जायला पाहिजे। तुम्ही त्याच्यामुळे लोक घरचे आई वडील ते म्हणतात की तुम्ही संध्याकाळी एकटं जायचं नाही। मुलगा 7 नंतर बाहेर 10, 10:30, 12, 1 वाजेपर्यंत फिरतो, त्यांना कोणी विचारत नाही की तुम्ही कुठे जातो, काय करतो, कुठल्या मुलांसोबत फिरतो। आज एक मुलगी आपल्या मैत्रिणीकडे जायला सुद्धा घरचे पाठवत नाही, 7 नंतर जाऊ नको म्हणतात बाहेर। तुम्ही मुलांना विचारायला पाहिजे आणि स्वतःच्या मुलाला संस्कार द्या, मग मुलीला सांगायला जावं। वागणूक देत असाल तर शेवटी महिलाच आपल्या हातामध्ये शस्त्र घेतील आणि त्याचं प्रतिकात्मक म्हणून आज सांगलीमध्ये आम्ही मोर्चा काढलेला आहे। सर्व महिलांनी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि निषेध मोर्चामध्ये आम्ही काठी मोर्चा घेतलेला आहे। का तर आता तुम्ही जर रक्षण करत नसाल तर स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही सज्ज आहोत। आम्ही आमचं रक्षण करायसाठी आम्हाला कोणतंही हत्यार उचलायला लागलं तर आम्ही तयार आहोत। कोणत्याही प्रसंगाला एक प्रसंगी काहीही जरी आम्ही करण्याचा प्रयोग आला तरी आम्ही करणार आणि ह्याला जबाबदार शासन असणार आहे। जर समाजामध्ये अराजकता माजली तर ह्याला जबाबदार आत्ताची सत्ताधारी सत्ताधारी असणार आहेत, पोलीस यंत्रणा असणार आहे, शासन असणार आहे, हे लक्षात घ्यावं।